नमस्कार मंडळी. आज आमच्या शेतातला खूप खास दिवस आहे बरं का. कारण आज आम्ही आमचं सोनं विकणार आहोत. एका शेतकऱ्याचं सोनं हे त्याचं शेत आणि शेतातलं पीकच असतं. लहानपणी आम्ही एखादी वस्तू आमच्या बाबांकडे मागितली की आम्हाला एकच उत्तर मिळायचं, बगीचा गेल्यावर घेऊन देणार. आणि आम्ही आतुरतेनं वाट बघायचो की केव्हा आमची संत्री विकली जाईल आणि आम्हाला ती गोष्ट मिळेल. आणि आज तोच आनंदाचा दिवस आहे. आज आमच्या शेतामध्ये संत्र्याची तोड आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की संत्र्याची तोड कशी केली जाते. सर्वात आधी शेतामध्ये असा देव असतो, त्याची पूजा केली जाते. शेतामध्ये पीक पेरताना, शेतामध्ये पिकाला पाणी सोडताना आणि तेच पीक काढताना या देवाची पूजा केली जाते. आलेल्या पिकासाठी आणि शेताचं रक्षण करण्यासाठी पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. विडा ठेवला जातो आणि तोच विडा त्याच मजुरांपैकी एकाला देण्यात येतो आणि प्रसादाचं वाटप करतात. आम्ही सुद्धा तोंड गोड केलं कारण आमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस होता. आता झाली आहे संत्र्याच्या तोडीला सुरुवात. संत्र जमा करण्यासाठी ताडपत्रीची पिशवी खांद्यावर लटकवतात. ज्या संत्र्यापर्यंत हात पोहोचतो ते हातानेच तोडतात आणि उंचावर असलेली संत्री शिडीचा वापर करून तोडली जातात. आता तुम्हाला संत्री खूप विरळ दिसत असते, त्यामागची गंमत सांगते. आता तुम्ही बघू शकत असाल की एकाच झाडाला 2 प्रकारची संत्री आहे. ही पिवळसर रंगाची संत्री यांना अंबिया बहार म्हणतात. ते साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबरच्या महिन्यात येतात, ज्याची आपण आज तोड करतोय. आणि जी ही हिरव्या रंगाची छोटी संत्री आहेत त्यांना मृग बहार म्हणतात. ती फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये खाण्यायोग्य तयार होतात. म्हणजेच आमच्या शेतात एका झाडाला 2दा सोनं चमकतं. आता शेत म्हटलं की हिरवीगार बाग, गार वारा आणि सोन्यासारखी संत्र, हीच तर आमच्या शेताची खरी शोभा आहे. मला तर ती गोल गोल रसाळ संत्री बघून राहावलंच नाही. झाडावरची संत्र एका कॅरेटमध्ये टाकून एका ठिकाणी ते गोळा करतात. आता सर्व संत्री तोडून झालेली आहे. यातली खराब, छोटी, मोठी अशी सगळी संत्र सॉर्ट केली जाते. ते कॅरेटमध्ये भरून ट्रकमध्ये संत्रा पॅकिंग सेंटरला घेऊन जातात. तर असा होता आमचा आजचा संत्र्याच्या तोडीचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.